मी चाललोय उपवासाचे पदार्थ आणण्यासाठी. आज मस्तपैकी मस्त मस्त खायचं उपवासाचे पदार्थ. तर मी घेतलेत राजगिऱ्याचे लाडू आणि दही, आणि घरात बनते खिचडी. खिचडी सोबत दही आणि खिचडी खाऊया. आणि मस्त पाऊस थोडा थोडा पडतोय आणि सकाळ काहीशी अशी दिसते. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल अँड न्यू व्लॉग. आजचा दिवस खूप भारी आहे, कारण आज आहे आषाढी एकादशी आणि मी आणि मम्मी आम्ही उपवास केलेला आहे. सो बघूया आज कसा दिवस जातोय. आणि आत्ताच मम्मीने मला सफरचंद, राजगिऱ्याचे लाडू, खिचडी आणि दही दिलेले आहे आणि पुढं माझं काम चालू आहे. सो संध्याकाळ झालेली आहे आणि मी आलेलो आहे खाली फिरायला. मस्तपैकी उपवासाचे पदार्थ खाल्लेत आणि दिवसभर काम केलं आणि आत्ता माइंड फ्रेश करण्यासाठी जरा सोसायटीत फेऱ्या मारूया. तुम्ही जिम लावली का नाही? तू बी लावली ना का नाही लावली का? लावली खाली आल्यावर आम्ही स्नॅक घेण्यासाठी परत काहीतरी स्नॅक घेतोय. आपलं नेहमीच आम्ही घेतलेलं आहे केळीचे चिप्स, मटर अँड खट्टा मीठा स्नॅक्स. तर आम्ही आलोय आमच्या सोसायटीच्या पुढं थोडी जागा आहे फिरण्यासाठी, आणि असं तिथं मस्तपैकी हिरवं हिरवं झालेलं आहे पावसामुळे. आत्ताच थोडासा पाऊस पडून गेला आहे. मस्त नारळाची झाड आहेत शॉर्टकट जाएंगे. आणि असं मोठं शेत आहे इकडं. सीधे आगे डॉग्स मिलेंगे. तर आजूबाजूला थोडी कुत्रे आहेत, तर कुत्र्यांची आम्हाला थोडी भीती वाटते, म्हणून आम्ही एक शॉर्टकट आहे इथून शेतातून जायला. तर युजली आम्ही असं राऊंड मारून जाणार होतो, पण आता कुत्र्यांच्या भीतीमुळं त्या शेतातून शॉर्टकट मारतोय. अखियों से ना रोए. कसलं ढग भारी दिसाले. आज परत आलोय टेरेसवर. आलोय आणि मस्त वातावरण झालेलं आहे. आणि तिथं समोर आहे ते पालखी स्थळ, माझा फर्स्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा व्लॉग आहे. आणि पुढं जे आहे ते रामदरा डोंगर जायचं आपल्याला लवकरच. आपण मस्तपैकी ट्रेकिंगसाठी जाऊ तिकडे. टेरेसवरून आलोय आणि जाऊया आता घरी. सो गाईज, आज एकादशी आहे, तर दोन उपवासाचे पदार्थ ज्याने एकादशी पूर्ण होते आमच्या घरी, ते म्हणजे शेंगदाण्याचे आमटे आणि वरीचा भात. सो वरीचा भात मम्मीनं तयार करायला घेतलाय आणि मी करतोय शेंगदाण्याची आमटी. शेंगदाण्याच्या आमटीसाठी आपण घेतलेलं आहे शेंगदाण्याचा कूट, आणि ते हिरवं हिरवं आहे ते मिरचीची पेस्ट आहे, आणि एक छोटंसं भांडं गरम पाणी केलेलं ते घेतलं आहे. आत्ता सध्या तेल टाकलेलं आहे भांड्यात, ते गरम करून घेऊ, तापवून घेऊ. टाकूया.
आणि ती थोडी हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचं कूट भांड्यात टाकूया. थोडं भाजून झाल्यावर त्यात टाकायचं गरम पाणी. तर मम्मी मदत करते मला. तर आता पण हे उकळी आणण्यासाठी ठेवलेलं आहे. एकदा त्याला उकळी आली की आपण त्यात मीठ घालू. आणि मम्मीने इथे वरीचा भात करायला ठेवलेला आहे. तर उकळी आलेली आहे आणि आता आपण त्यात थोडं मीठ घालूया. शेंगदाण्याची आमटी आणि वरीचा भात रेडी झालेला आहे आणि तो आम्ही आता खाणार आहे. सो तुम्ही सुद्धा ट्राय करा. आणि आजचा हा उपवास उद्या सकाळी आम्ही सोडू. या नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. सुवरीचा तांदूळ सुवरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे.